सिडकोची अवस्था कुंभकर्णासारखी, आमदार विकास पाटील यांची टीका। 12 वर्षात महिना प्रकल्पासाठी सिडकोनं ठोस कामगिरी केली नाही, विक्रांत पाटील यांचा आरोप। पुण्यामध्ये एआयचा वापर करून सीसीटीव्ही यंत्रणा स्ट्रॉंग करायला हवी, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी। माजी आमदार बाबा दुराणींकडून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला मारहाण, कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून बाबा दुराणीसह 8 जणांवर गुन्हा दाखल। मारहाण केल्या प्रकरणी बाबा दुराणीवर आठवड्यात दुसरा गुन्हा दाखल। भाईंदर स्टेशनवरील लिफ्टमध्ये 8 प्रवासी अडकले, तब्बल 2 तासांहून अधिक काळानंतर बाहेर काढण्यात यश। घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। माथेरान शहरामध्ये आजपासून बेमुदत बंद असून नाक्यावर होणारी पर्यटकांची दिशाभूल आणि आर्थिक फसवणुकीविरोधात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीकडून बंदची हाक। गोंदियामध्ये राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नका या मागणीसाठी शिक्षकांचं धरणं आंदोलन। शिक्षकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये गुढीपाडवा प्रवेश वाढवा अभियान। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी हे विशेष अभियान। सोलापुरातील 5 चौपाटीवरील खाद्यपदार्थांची दुकानं बंद। बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानं प्रसार रोखण्यासाठी पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय। महानगरपालिका आयुक्त सजीव रुंबासे यांची माहिती। यवतमाळच्या बाभुळगावमध्ये भव्य शंकरपटाचं आयोजन। शंकरपटात 262 बैलगाड्या धावल्या। विविध राज्यातील शेतकऱ्यांचा शंकरपटात सहभाग। देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला साताऱ्यात 20,000 रुपयांचा भाव। मानाची पहिली पेटी ताब्यात घेतलेल्या व्यापाऱ्याकडून फटाके वाजून जल्लोष। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।